शंकरनगर ते बापू कॉलनी मार्गावरील भूखंड क्रमांक 54 मौजे राजापेठ येथील ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणी व हनुमानजी मंदिर तसेच परिसरातील जुनी विहीर वाचवण्यासाठी नागरिकांनी आवाज उठवला आहे। 1008 श्री शक्ती महाराज पीठाधीश महाकाली माता मंदिर यांच्या मार्गदर्शनात माजी नगरसेवक मुन्ना नारायण सिंग राठोड यांनी महानगरपालिका आयुक्त व नगर रचना विभागाकडे निवेदन सादर करून मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारच्या निवासी किंवा व्यावसायिक बांधकामास परवानगी देऊ नये अशी मागणी केली आहे। निवेदनानुसार झांबणी कॉम्प्लेक्स लगत असलेल्या श्रीमती देवकाबाई कदम यांच्या मालमत्तेवर मागील 40 ते 50 वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी व हनुमानजी यांचे ऐतिहासिक मंदिर अस्तित्वात आहे। याच परिसरात एक मोठी ऐतिहासिक विहीर असून पाणी टंचाईच्या काळात या विहिरीमुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच आषाढी एकादशी, हनुमान जयंती, भजन कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमावेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या स्थळाला धार्मिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे। मात्र संबंधित मालमत्ता धारक व बिल्डर्स हे मंदिर स्थलांतरित करण्याचा तसेच विहीर बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। या प्रकारामुळे परिसरातील महिला व भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून धार्मिक भावना दुखावल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी मनपा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ऐतिहासिक मंदिर व विहिरीचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांनाही देण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर 1008 श्री शक्ती महाराज पीठाधीश माता महाकाली माता मंदिर हे उपस्थित होते। आणि पांडुरंगाचं महाराष्ट्रामध्ये काय महत्व आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे ना, त्याबद्दल कायद्याची काय गरज आहे? तुम्ही व्हिडिओ स्लॅब टाकलेला आहे त्यांनी 24 घंटेच्या अंदर तो स्लॅब काढून टाका पाहिजे तुमच्या याच्यात बरोबर आहे। तो तुमच्याकडे बसते, तो नियम आहे तुमच्याकडे नाही तर आपण तिथं बसून आंदोलन करावं। केंद्रापासून तर गल्लीपर्यंत सत्ता हिंदुत्ववादी आहे, तरी हिंदूवर अन्याय होऊन राहिला मॅडम। बरं मॅडम, तुम्ही जाऊन तपासून तो स्लॅब टाकला विहिरीवर तर येतात तुम्हाला तुमच्या याच्यात येते ना, ते तर करू शकता ना, तुम्ही जाऊन तपासून पाहू तर शकता ना। 15-20 मिनिट आले। सध्या विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या काही व्यावसायिक बालसंस्कार शिबिरांमध्ये प्रसिद्ध IAS अधिकारी, राजकीय पुढारी तसेच कलाकारांच्या नावावर वापर करून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर जाहिराती केल्या जात असल्याचे चित्र समोर येत आहे। अधिकाऱ्यांसोबत संवाद, भविष्यातील IAS घडवा, सेलिब्रिटीसोबत विशेष मार्गदर्शन अशा आकर्षक घोषणांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे काही शिबिरांमध्ये लहान बालकांचे विविध पोजमधील फोटोशूट करून ते अधिकारी किंवा मान्यवरांसोबतचे छायाचित्रण म्हणून सोशल मीडियावर जाहिरातीसाठी वापर केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। अनेक पोस्टर, रील्स आणि व्हिडिओंमधून संस्कारपेक्षा प्रसिद्धी आणि प्रचारावर अधिक भर दिला जात असल्याची ही टीका पालकांकडून केली जात आहे। काही पालकांच्या मते मुलांना शिबिरात पाठवताना दर्जेदार मार्गदर्शन, नैतिक मूल्ये आणि व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा असते। मात्र प्रत्यक्षात सोशल मीडिया प्रसिद्धी, व्हिडिओ शूटिंग आणि प्रचारात्मक उपक्रमांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनुभव समोर येत आहे। त्यामुळे बालसंस्कार ही संकल्पना व्यावसायिक स्पर्धेत अडकत चालल्याची भावना व्यक्त होत आहे। शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते कोणत्याही शिबिरात मुलांना सहभागी करण्यापूर्वी आयोजकांची पार्श्वभूमी, उपक्रमांचा दर्जा, मुलांच्या सुरक्षतेची काळजी आणि जाहिराती दाव्यांची सत्य तपासणे आवश्यक आहे। मुलांच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर नेमका कोणत्या उद्देशाने केला जातो याबाबतही पालकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। संस्कार हे कॅमेऱ्यासाठी नव्हे तर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असतात, ही भावना अनेक सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत आहे। शिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली असून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 19 मे 2026 रोजी दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा पुणे येथे पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1000हून अधिक रिक्त पदासाठी भरती केली जाणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी 10वी, 12वी ITI उत्तीर्ण तसेच 18 ते 25 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहे। निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,055 रुपये विद्यावेतन मिळणार असून त्यामध्ये पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनाचाही समावेश आहे। याशिवाय कंपनीकडून मोफत भोजन व बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। इच्छुक उमेदवारांनी लिंक किंवा QR कोडच्या माध्यमातून पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे। उमेदवारांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, वय व पत्त्याचा पुरावा सोबत आणणे बंधनकारक राहील। प्रवास भत्ता देण्यात येणार नाही। मुलाखतीचे ठिकाण आणि दिनांक शासकीय तांत्रिक विद्यालय डेपो समोर अमरावती, दिनांक 19 मे 2026। अधिक माहितीसाठी 0721256666
व 8983419799 या क्रमांकावर संपर्क साधावा. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वरिष्ठ पत्रकार अशोकभाई जोशी यांनी. नमस्कार, मी प्रांजली बारसकर, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती. आज अतिशय आनंद होतो आहे की आज आमच्या इथे नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आमच्या कार्यालयामार्फत नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी एक उपक्रम राबविला जात आहे आणि तो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या मंगळवारी प्लेसमेंट ड्राईव्ह आम्ही इथे घेत आहोत. तर आज मे महिन्यातला आपला प्लेसमेंट ड्राईव्ह आपण आज इथं आयोजित केलेला आहे आणि खूप चांगल्या कंपनीज आपल्याकडे आज ॲज अ एम्प्लॉयर म्हणून आलेल्या आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आज आपल्याकडे ॲज अ एम्प्लॉयर म्हणून आलेली आहेत. त्यांच्याकडे इंटर्नशिप आणि अनेक बाकी वॅकन्सीज अवेलेबल आहेत. त्यासोबतच जाधव आणि इतरही काही कंपनी आज उपलब्ध आहे आणि जवळपास या उपक्रमाला आता आम्हाला खूप छान प्रतिसाद प्राप्त होत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कॅन्डिडेटला नोकरी हवी असेल तर त्यांनी 3ऱ्या मंगळवारी या कार्यालयात यावं. त्याला 5-6 कंपनीज त्याला मिळतात नोकरीसाठी आणि यासोबतच कुठले एम्प्लॉयर आहेत, कंपनीज आहेत, तर त्यांनासुद्धा जर मॅनपॉवर हवी असेल तर त्यांनीसुद्धा 3ऱ्या मंगळवारी आमच्या कार्यालयात यावं. एक 150-200 कॅन्डिडेट रेग्युलरली आपल्या या कार्यालयात उपस्थित असतात आणि एक प्रायमरी इंटरव्ह्यू होऊन इथे त्यांचं सिलेक्शन केलं जातं. थोडक्यात नोकरी इच्छुक उमेदवार आणि एम्प्लॉयर, कंपनी, आस्थापना ज्यांना कुशल किंवा मनुष्यबळाची गरज आहे अशा कंपनींना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आमचा विभाग कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग करत आहे आणि या उपक्रमामार्फत आम्ही अमरावती जिल्ह्यातल्या युवकांसाठी, युवतींसाठी खाजगी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देत आहोत आणि यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच उमेदवारांचा त्यांचा करिअरचा मार्ग हा सुकर होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा लड्डा, आयुक्त महानगरपालिका अमरावती. महाराष्ट्रामध्ये 1 मेपासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना 2027 हा कार्यक्रम 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये स्वगणना करायची होती आणि आता 16 मे म्हणजे उद्यापासून आपल्याकडे 16 मेपासून प्रगणक घरी येतील. तर ज्यांनी कुणी स्वगणना केली असेल 1 ते 15 कालावधीमध्ये त्यावेळी त्यांच्याकडे जो काही SCID आलेला असेल तो प्रगणकाला दाखवायचा आहे. ते त्या आपण जी काही माहिती त्या ॲपवरती भरलेली असेल त्यानुसार ते खात्री करतील, जेणेकरून आपला आणि त्यांचा दोघांचाही वेळ वाचेल. आणि ज्यांनी कुणी स्वगणना केली नसेल त्यांच्यासाठी माझं आव्हान राहणार आहे की आणि विनंती राहणार आहे की आपण येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावं. यावेळी खूप सोप्या पद्धतीने स्वगणना आहे, डिजिटल पद्धतीने ही स्वगणना होणार आहे, त्यामुळे कागदोपत्री लिखावटीमधला वेळ वाचणार आहे. तर त्या अनुषंगाने आपणास मी विनंती करेन की आपण सर्वांनी सहकार्य करावं. येणाऱ्या प्रगणकांना 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये केवळ प्रश्नावली पद्धतीची ही काही जनगणना होणार आहे ती होणार आहे. हा पहिला टप्पा आपण सर्वांच्या सहकार्यातून यशस्वीरित्या पार पाडूया असं मी आपणा सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. 46 अंश सेल्सिअस तापमानात प्रभात टॉकीज जवळ दुपारी 2 वाजता कडक उन्हात एक निराधार वृद्ध रस्त्यावर थरथर कापून पडून होता. स्थानिक व्यावसायिकांनी आधार केंद्राला कॉल करून सांगितले व्यक्ती गंभीर अवस्थेत आहे, काहीही होऊ शकते. माहिती मिळताच आधार केंद्राची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि त्या वृद्धाला सुरक्षितपणे केंद्रात आणले. केंद्रात आणल्यानंतर दिसले ते चित्र हेलावून टाकणारे होते. त्या व्यक्तीने कदाचित कित्येक वर्षापासून आंघोळ केली नव्हती म्हणून अंगावर जवळपास 200 ग्रॅम मळ साचला होता. आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे, व्यवस्थापक ज्योती राठोड आणि काळजीवाहक रोहित घोंगडे यांनी कोणतीही अडचण न बाळगता त्या आजोबांना आंघोळ घातली, स्वच्छ कपडे दिले आणि आवश्यक ती काळजी घेतली. आता आजोबा स्वच्छ, टेन्शन फ्री आणि आनंदी दिसत आहे. आधार केंद्राने पुन्हा एकदा माणुसकीचे जिवंत दर्शन घडविले आहे. अंगणवाडीतील नळ दुरुस्ती व इतर आवश्यक कामांसाठी ग्रामपंचायतीला जानेवारी महिन्यापासून लेखी विनंती करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. अंगणवाडीतील येणाऱ्या लहान मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था अत्यंत आवश्यक असताना नळ बंद असल्यामुळे मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ग्रामपंचायतीला अनेक वेळा तोंडी व लेखी स्वरूपात कळवले असूनही काम प्रलंबित आहे. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई अधिक वाढल्याने अंगणवाडीचे दैनंदिन कामकाजही विस्कळीत झाले आहे. वेळेवर नळ दुरुस्ती न झाल्यावर मुलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन अंगणवाडीचे काम पूर्ण करावे अशी मागणी पालक व स्थानिक नागरिकांनी केली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वर्षा फुसे यांनी.
या ग्रामपंचायतीला 6 महिने झाले लेखी दिलं, पण त्यानं अजूनही तो नळ दुरुस्त केलेला नाही. अजूनही त्याचं पाणी वेस्टेज चाललं. किती दिवस झाले? जानेवारी महिन्यापासून लेखी दिलं, 3-4 वेळा लेखी दिलं. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.